वैष्णवी आत्महत्या प्रकरणी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्याप्रकरणी 5 जणांना आता अटक करण्यात आली आहे। फरार आरोपींना मदत केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी ही अटक केली आहे। अटकेमधील आरोपींमध्ये एका माजी आमदाराच्या मुलाचा समावेश आहे। सर्व आरोपींना अटक केली आहे। आज न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात येणार आहे। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। फरार आरोपींना मदत केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आता आपण पाहतोय वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आलेला आहे, ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर येते। त्याचप्रमाणे आता हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्याप्रकरणी 5 जणांना आता अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। नक्कीच करत आपण पाहिलं की ती वाचताना थेट आता कर्नाटकापर्यंत याचे जे धागेदोरे आहेत ते समोर येताना दिसत आहेत। या गुन्ह्यामध्ये एकूण आता 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। ज्या दिवशी वैष्णवीनं सुसाईड केली त्या दिवशी त्या वैष्णवीला मारहाण झाल्याची सुद्धा सगळा धक्कादायक प्रकार काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून समोर आलेला आहे। आपण पाहिलं की वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर आरोपी राजेंद्र हगवणे हा फरार झाला होता। फरार दरम्यानच्या कालावधीमध्ये तो पुण्याजवळील आळंदी, त्याचबरोबर लोणावळा, सातारा आणि पुढे जाऊन कर्नाटक राज्यात बेळगाव या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतला होता। आणि या सगळ्या आश्रय देणाऱ्या सगळ्या जे आश्रयदाते आहेत त्यांना आता पोलिसांनी थेट आरोपी केलेला आहे। आपण पाहिलं की यामध्ये कर्नाटकातील माजी मंत्र्याचा मुलगा पाटील हा सुद्धा यामध्ये आता आरोपी झालेला आहे। या 5 आरोपींना काल बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर बावधन पोलिसांनी आज त्यांना न्यायालयात जे आहे ते हजर करतील आणि या गुन्ह्याची व्याप्ती जी आता थेट कर्नाटकापर्यंत पोहोचलेली आहे। परंतु या सगळ्या गुन्ह्यामधील जो मुख्य आरोपी जो आहे, संशयित मुख्य आरोपी आहे, तो निलेश चव्हाण हा मात्र अद्याप फरार आहे। निलेश चव्हाण कुठे आहे याचा शोध जो आहे तो बावधन पोलीस आणि पुणे पोलीस हे दोन्ही पोलीस घेत आहे। कारण निलेश चव्हाण याच्यावरती अतिरिक्त जो गुन्हा आहे 498 त्याचबरोबर मृत्यूस कारणीभूत होणे या गुन्ह्यामध्ये सुद्धा निलेश चव्हाण आता सह आरोपी झालेला आहे। आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा आता बावधन पोलिसांना निलेश चव्हाण हा आरोपी हवा आहे। एकंदरीत निलेश चव्हाण याच्या विरोधात लुकआउट नोटीस म्हणजे तो परदेशात पळून जाऊ नये म्हणून ही नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे। एकंदरीत वैष्णवी हगवणे प्रकरण जे आहे आता आरोपींच्या ज्या मुसक्या ज्या आहेत त्या आवळायचं काम पोलीस करत आहेत। परंतु जोपर्यंत निलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती लागणार नाही तोपर्यंत अधिकच्या महत्वाच्या ज्या या सगळ्या गुन्ह्यामधील ज्या घटना आहेत त्या आपल्याला समोर येताना दिसणार नाही। जी नक्कीच चंद्रशेखर, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।